नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रातील मालमत्ता करावरील शास्ती माफ करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्याबाबतचा अध्यादेश दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी प्रख्यापित करून त्याद्वारे उक्त अधिनियमात शास्ती माफी संदर्भात तरतुदीचा समावेश करण्यात आला आहे। या तरतुदीच्या अनुषंगाने नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रातील मालमत्ता करावरील शास्ती माफ करण्यासाठी अभय योजना लागू करण्याचे प्रावधान शासनाकडून करण्यात आले आहे। बार्शी नगर परिषदेकडील सन 2024-25 अखेर थकीत कराची रक्कम रुपये 24,65,20,016 इतकी आहे व एकूण शिल्लक करांवरील 2% दंडात्मक शास्तीची दिनांक 19/5/25 पर्यंतची एकूण रक्कम रुपये 16,84,10,482 इतकी आहे। सदरची कराची रक्कम व शास्तीची रक्कम जास्तीची आहे। थकबाकीदारांकडे वसुलीबाबत वारंवार पाठपुरावा करून देखील शास्तीची व कराची रक्कम वसुली होत नाही। शासनाकडून उपरोक्त नमूद अभय योजनेअंतर्गत शास्ती माफीबाबत निर्णय झाल्याने थकबाकीदार हे शास्तीच्या रकमेमध्ये सूट देण्याची मागणी करत आहेत। काही थकबाकीदारांनी नगर परिषदेकडे अभय योजनेअंतर्गत शास्तीच्या रकमेत सूट मिळावी यास्तव अर्ज केलेले आहे। बार्शी नगर परिषद हद्दीतील थकबाकी वसूल होण्याकरिता अभय योजना राबविणे आवश्यक वाटते। सदर प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत माननीय संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालयाद्वारा शासनाकडे पाठविणे व अभय योजना राबविण्याकरिता मंजुरी देण्यात येत आहे। सूचनेस अनुकूल मते। अध्यक्ष महोदय, पहिलीच बैठक आहे। पहिल्याच बैठकीमध्ये चांगला विषय समोर आलेला आहे। आपल्या माध्यमातून सर्वांना बोलत असताना या ठिकाणी 30 एप्रिल 19 मे 2025 रोजी नगर विकास विभागाचा शासन निर्णय पारित करण्यात आला। या शासन निर्णयामध्ये 30 एप्रिल 2025 रोजी या संदर्भातली उपाययोजना करण्यात आलेली आहे। या संदर्भात आमदार आदरणीय दिलीपजी सोपल साहेब यांनी विधिमंडळामध्ये तारांकित प्रश्न क्रमांक 2736 च्या माध्यमातून या थकबाकीच्या पोटी महापालिकांना जी अभय योजना लागू आहे ती म्युनिसिपल ऍक्ट मधल्या कलम 150 मध्ये ते प्रावधान करण्यात येईल काय अशा संदर्भात प्रश्न विचारलेला होता आणि त्यानंतर या संदर्भाने नगर विकास विभागाने हालचाली करून हा शासन निर्णय पारित केलेला आहे। आता मला म्हणायचं आहे असं या ठिकाणी अध्यक्षांच्या माध्यमातून मुख्याधिकाऱ्यांसमोर बोलत असताना शासन निर्णयाची अंमलबजावणी करत असताना नगरपालिकेच्या सभागृहासमोर काउन्सिलला विषय येऊन त्याची अंमलबजावणी करणं उचित आहे की शासन निर्णय पारित झाल्यापासून त्याची अंमलबजावणी करणं उचित आहे? कारण शेवटी म्युनिसिपल ऍक्ट मधल्या कलमांमध्ये अधिवेशन त्या काळात सुरू होत नसल्यामुळे अध्यादेश काढून दुरुस्ती राज्यपालाच्या सहीने झाली आहे। त्या संदर्भाने शासनादेश पारित झालाय आणि मात्र तुम्ही 19 मे 2025 पासून आजच आगायला काउन्सिल ठरावासाठी जर थांबत असाल तर ते कितपत योग्य? वास्तविक पाहता 19 मे 2025 ला जर शासनाने आदेश निर्गमित केलेले असतील तर त्या आदेशाची अंमलबजावणी करणं कायद्यानं आपल्यावर बंधनकारक होतं अशी माझी समजूत आहे, अशी माझी माहिती आहे, अशी माझी धारणा आहे। मग हे असताना देखील काउन्सिलला ठराव घेऊन तुम्ही काही करताय? काउन्सिलला ठरवायची काय गरज आहे? शासन आदेश शेवटी काय तुम्ही नाकारू शकता? अभय योजना शासनाला आदेश पारित केला नाकारू शकताय? शासनाचा आदेश आपल्याला मस्त आहे ना, पण मस्त असताना कारण नसताना सभागृहाच्या समोर विषय घेण्यापूर्वी आता प्रश्न का उपस्थित करायची वेळ आली? कारण 19 मे 2025 नंतर डिसेंबर पर्यंत 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या लोकांना अपेक्षित होतं की तुम्ही सोमोटो याच्यासाठी नव्यानं काही ठराव करायची गरज नाहीये, याच्यासाठी तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे सोमोटो प्रस्ताव पाठवणं अपेक्षित होतं। कारण तुमच्याकडे यादी तुमच्याकडे होती, थकबाकीची यादी तुमच्याकडे होती, 2% शास्तीची यादी तुमच्याकडे होती। मग असं असताना देखील आज तुम्ही ठराव करताय म्हणजे याच्यात वेळ वाया जातो। या दरम्यान जे काही लॅक्युन्स राहतील, ज्या काही त्रुटी राहतील किंवा जे काही प्रश्न उपस्थित होतील ते आता 31 डिसेंबर नंतरची, कारण आता फेब्रुवारी चालू 2% मासिक व्याज आहे, मग त्याचा भुर्दंड कोणावर पडणार आहे?
माझ्या आपल्याला सभागृहाच्या माध्यमातून विनंती आहे की हे सर्वानुमते सर्वांचीच त्याच्या बाबतीत सहमती आहे अशी माझी धारणा आहे आणि सर्वानुमते आपलं शासन स्तरावर 100% करमाफीसाठी प्रस्ताव दाखल करणं उचित राहील. कारण जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांच्या अखत्यारीत 50% दंड व्याज माफीच्या संदर्भानं आदेश आहेत. उर्वरित डायरेक्टर ऑफ म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशन मार्फत तुम्हाला शासनाकडे जायचंय. तर माझ्या आपल्याला सभागृहाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय विनंती आहे की अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. काय झालंय वर्षानुवर्षे काही लोकांची घरामध्ये वास्तव्य नाही आहेत, काही गरीब कुटुंब आहेत, मधल्या काळात दुष्काळाची परिस्थिती होती, पाणी वेळेवर येत नाही, अशा काही अडचणींमुळे असतील किंवा काही वैयक्तिक अडचणीमुळे असतील तर लोकांनी थकबाकी भरलेली नाही. थकबाकी भरली नाही म्हणून शासनाने योजना आणली दंडामध्ये आणि व्याजामध्ये सवलत. तर सवलत 50% जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत आणि 50%ची उर्वरित नंतरची जी आहे शासनाकडे. तर माझं आपल्याला सभागृहाच्या माध्यमातून विनंती आहे की 100% कर्जमाफी दंड आणि व्याज माफीसाठी आपण प्रस्ताव सोमोटो सादर करावा. गरज सुद्धा नव्हती सभागृहात विषय आणायची अशी माझी पक्की राहणार आहे. त्यावर आपण मुख्याधिकारी निवेदन करावं. माननीय अध्यक्ष महोदय, आता सदस्यांनी मुद्दा उपस्थित केल्यानुसार आपल्याकडे शासन निर्णय 19 मे 2025 नुसार हे धोरण शासनाने निश्चित केलेलं आहे. याची जी सुरुवात झाली या धोरणाची त्याबद्दलचा जो मंत्रिमंडळ निर्णय आहे तो आहे 15/4 म्हणजे 15 एप्रिल 2025चा. आणि याच्यापूर्वी शासनाने सुरुवात जी झाली त्यात आदरणीय आमचे संचालक नगरपालिका प्रशासन यांच्या अंडर एक कमिटी फॉर्म केली. तो जो निर्णय आहे तो आहे 29 जानेवारी 2025चा. यानुसार या सर्व घटनाक्रम आता सांगितल्यानुसार आहे आणि यानुसार शासनाने पॉलिसी ठरवलेली आहे. पॉलिसी ठरवताना यामध्ये शासनाने महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती अधिनियम 1965 कलम 150(क)(1) यामध्ये ही दुरुस्ती केलेली आहे. कारण यामध्ये शास्ती जे लोक बिल दिल्यानंतर 15 दिवसाच्या बिलाचा भरणा करणार नाही त्याच्यावरती 2% प्रमाणे शास्ती आकारण्याची तरतूद आहे. आणि ही तरतूद यामध्ये करताना आता जी ही पॉलिसी आलेली आहे त्यामध्ये आता मी सांगितल्याप्रमाणे 50% पर्यंत सूट द्यायचा अधिकार माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. आणि हे करण्यासाठी शासन निर्गमित झाल्याच्या दिनांकापर्यंत म्हणजेच 19 मे पर्यंत प्रस्ताव दाखल करता येईल अशी स्पष्ट तरतूद या कायद्यामध्ये केली जाते. आणि याबद्दलचा प्रस्ताव हा नगर परिषदेने दाखल करायचा, ना की मुख्याधिकारी, ना की अध्यक्ष. त्यामुळे आपला हा ठराव हा सभागृहात आलेला आहे. त्यानंतर यामध्ये आता म्हटल्याप्रमाणे मी ही सूट द्यायची जी तारीख आहे ती शासन निर्णय निर्गमित झाल्याची म्हणजेच 19 मे 2025 पर्यंत आपल्याला शास्त्रीमध्ये सूट देण्याचा अधिकार हा 50% पर्यंत मान्य जिल्हाधिकारी आणि 100% द्यायचा असेल तर त्यामध्ये शासनाकडे आपला प्रस्ताव दाखल करावा लागेल. आणि या बाबतीत आम्ही शासनाकडून आलेले फॉर्मॅट वगैरे सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्यामध्ये सर्व अभिप्राय मुख्याधिकाऱ्यांचा अभिप्राय काय आहे, शिफारस आहे का, नगर परिषदेचा अभिप्राय काय आहे, शिफारस आहे का, अशा नंतरचे फॉर्मॅट देखील आलेले आहेत. आणि त्या अनुषंगाने या सभागृहामध्ये हा विषय चर्चा झालेला आहे. अध्यक्ष महोदय, मुख्याधिकारी साहेबांनी सांगितलेली माहिती डीएमएमकडे त्यांनी नियमावली तयार केली. परंतु आपण जे म्हणाला मुख्याधिकारी नाही किंवा नगराध्यक्ष नाही, नगर परिषदेनं हे पाठवणं गरजेचं होतं. त्या काळात नगराध्यक्ष खुर्चीवर विराजमान होईपर्यंत प्रशासक म्हणून जे कोणी होते, प्रशासक आणि मुख्याधिकारी जॉईंट लायबिलिटी त्यांची होती, त्यांनी ते पाठवणं अपेक्षित होतं साहेब. आता मधल्या काळातला जो 2 महिन्याचा उर्दंड आहे त्या उर्दंडाच्या बाबतीत प्रश्नोत्तर अनेक उपस्थित होणार आहेत. आता अनेक माझ्या माहितीप्रमाणे जलसंकलन विभागाकडे 190 लोकांनी वैयक्तिक स्वरूपात अर्ज दिलेच आहे. त्यांना सांगणं सुद्धा म्हणजे मुळात या नियमांची माहितीच आपल्या प्रशासनाला नाहीये. त्याच्यामुळे गोंधळ असा उडालाय की नेमके 2% व्याज आणि दंड कोण माफ करणार, कशा पद्धतीने करणार याची पद्धती जी आहे. आता तुम्ही म्हणाल की नगर परिषदेने पाठवणं गरजेचं आहे. हो, पण नगराध्यक्ष खुर्चीवर विराजमान होण्यापूर्वी नगर परिषद अस्तित्वात होतीच ना, प्रशासक होतेच की. त्यांनी त्यात पाठवणं अपेक्षित होतं, प्रशासकीय ठराव करणं अपेक्षित होतं. कारण तुम्ही पिरियड काउंट करणार व्याज आकारताना तुम्ही पिरियड काउंट करणार, तो पिरियड राहिलेला सर्वांची जबाबदार राहील. आपण जो पिरियड म्हणताय यामध्ये मी मगाशी स्पष्ट केलंय की शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकापर्यंत सूट द्यायचे. आज दिली तरी किंवा 1 वर्षानंतर दिली तरी ती तारीखमध्ये कुठलाही बदल होत नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा भूर्दंड वाढायचा प्रश्न उपस्थित होतो. धन्यवाद, आभारी. आता ह्या स्टेटमेंटला आपण काय राहू आणि 19 मे 2025 पूर्वीची जी थकबाकी आहे त्याच्या संदर्भात 100% माफीच्या संदर्भानं या काउन्सिलच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो की शासनाकडे जिल्हाधिकारी डीएम यांच्या मार्फत प्रस्ताव सादर. धन्यवाद. एक प्रश्न की 50% मर्यादा आहे. 50% जर आपल्याला त्याच्यावरचा दंडाचा माफ करायचा असेल
तर त्याची जबाबदारी आणि त्याची प्रोसिजर मला त्याच्याकडून थोडीशी माहिती जर मिळाली सगळ्यांना तर बरोबर. तर आपण ती जी यादी असणार 50% पुढची ती आपण सभागृहामध्ये ठरावाचं मंजूर करून पुढे पाठवा. त्याची पुढच्या प्रशासकीय लेवलला तुमच्या लेवलला जाणार. अध्यक्ष महोदय, खरं तर 2017ला ज्यापूर्वी मागच्या बॉडीमध्ये आम्ही हा ठराव पारित केला होता आणि या योजना लागू करा असा प्रस्ताव त्या ठिकाणी दाखल केला होता आणि त्याच अनुषंगाने 9 जानेवारी 2025ला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आदेश काढून कमिटी त्या ठिकाणी गठीत केली आणि 15 एप्रिल 2025ला मंत्रिमंडळाचा निर्णय होऊन ही योजना लागू करणं असा निर्णय झाला आणि त्याची अंमलबजावणी 30 एप्रिल 2025ला ही योजना शासनाने लागू केली. त्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर राज्याचे नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपल्या राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे या बार्शी नगर परिषदेच्या वतीने आणि बार्शी शहराच्या वतीने मी विशेष अभिनंदन या ठिकाणी करतो. बार्शी नगर त्यांनी ही योजना लागू केली आणि आज या ठिकाणी आपण परत आपल्या नवीन बॉडी आल्यानंतर हा पहिलाच या ठिकाणी ठराव करतो. त्याबद्दल मी या सर्व सभागृहाच्या नगराध्यक्षाचे या ठिकाणी आभार मानतो आणि आमचे नेते आदरणीय राजगुरू यांनी हा ठराव घ्यायला हवा त्यांचे या ठिकाणी विशेष आभार मानतो. अध्यक्ष महोदय नमस्कार. नगर परिषदेमध्ये जो आपला जो प्रस्ताव आहे सध्या आता शासकीय कर्मचारी योजना लागतो तर मुळातला सर्व नागरिकांचा प्रतिनिधी प्रश्न मांडतो. जी आपली थकबाकी आहे त्या थकबाकीमध्ये जो दंड आणि कार्यदंड आणि दंडावरती पण कोणतं केला वगैरे काय तर त्या योजना लागू करणार आहे ती नेमकी थकबाकीवर लागेल दंडावर करणार आहे का ती दंडावर दंड लावून त्याच्यावर आपण कोणत्या घेतल्या लावणार तेव्हा त्या आपण लागू करणार आहे त्याचा पण आम्हाला तुम्ही मध्ये मागाशी विचारल्या प्रश्नानुसार जी सूट द्यायची आहे ती शासकीय आपण जे 2% प्रमाणे आकारायचे त्यामध्ये सूट आहे. त्यामध्ये मनात आपल्याकडे रुजू असावं त्यात पुनर्नियुक्त करण्याची यामध्ये तरतूद वाचवता. महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती अधिनियम 1965 कलम 150 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणाच्या अनुषंगाने नगर परिषद क्षेत्रातील मालमत्ता करावरील शास्ती अंशतः अथवा पूर्ण म्हणजेच 50% अथवा 100% माफ करून कर वसुलीला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आहे. अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर मी महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करतो की योजना लागू केली. सगळ्यात जास्त अभिनंदन ज्यांनी हे प्रस्ताव महाराष्ट्र विधानसभेत मांडलेला आहे मान्य दिलीप फडणवीस साहेब यांचं पण अभिनंदन. कॅबिनेटपर्यंत गेला आणि ते प्रस्ताव पूर्ण महाराष्ट्र राबवण्यात आला. माझी विनंती आहे 31 मार्च 2026 पर्यंत बार्शी शहरातील जेवढे पण कर शास्त्री लागलेली आहे ती सर्व या सभागृहातून माफ करावं अशी माझी एक विनंती आहे. तेवढं ते अध्यक्षांनी बोलावं. अध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण दुसराच बोर्ड या ठिकाणी बोर्ड मीटिंग होती आणि आज या ठिकाणी बार्शी शहरातील नागरिकांसाठी खऱ्या अर्थानं एक आनंदाची गोड बातमी आणि खऱ्या अर्थानं हा बार्शीतल्या तळागाळातल्या गोरगरीब जे अतिशय दुर्बल घटक आहेत अशा खऱ्या अर्थाने ह्या लोकांना जी घरपट्टीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जी 2% व्याजदराच्या आकारणीतून जे त्यांच्या घरपट्टीचं व्याजदराच्या ज्यातून त्यांची रक्कम वाढली होती आणि खऱ्या अर्थानं आज त्यांना ह्या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. आणि ह्याच अनुषंगाने मी आपल्या सभागृहाला सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं 2010 ते 2011 ह्या कालावधीमध्ये त्यावेळेस जे सत्ताधारी होते त्यांच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं ही 2% व्याजदराची जी व्याजदर वाढीचा विषय आहे खऱ्या अर्थानं त्याच वेळेस त्या सभागृहामध्ये
ह्या बॉडीने घेतलेला हा निर्णय होता. आणि कालांतराने 2017 मध्ये ज्यावेळेस या बार्शी तालुक्याचे विकास रत्न आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी नगरपालिकेची सत्ता आली आणि 2017 मध्ये हा ठराव झाला की खऱ्या जी 2% व्याजदर आहे ती कुठेतरी या ठिकाणी माफ करण्यात यावी. आणि असा ठराव 2017 मध्ये 7/2/2017 या रोजी त्या ठिकाणी ठराव घेतला. मी त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतोय. खऱ्या अर्थानं दूरदृष्टी ठेवून त्यांनी त्यावेळेस ती ठराव घेतला. आणि कालांतराने आमदार राजाभाऊ राऊत यांनी 2024 मध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना एक पत्र देऊन त्यांनी त्या ठिकाणी ह्या करपट्टीच्या व्याजदराच्या मागणी संदर्भात त्या ठिकाणी पत्र दिलं. आणि सातत्याने पाठपुरावा करत असताना त्यावेळेस त्यांनी मंत्रिमंडळामध्ये हा विषय घेऊन हा निर्णय घेतला की राज्यामधील सर्व नगरपालिकेचे जेवढे करदाते आहेत त्यांचं व्याजदर माफ व्हावं. आणि आज खऱ्या अर्थानं हा शासनाने घेतलेला निर्णय आज ह्या वार्षिकांसाठी तर खऱ्या अर्थानं काही हिताचा आहे, पण संबंध राज्यामध्ये हा खऱ्या अर्थानं हिताचा निर्णय झालेला आहे. आणि त्याच अनुषंगानं आपल्या बार्शी नगरपालिकेच्या या आज नवीन बॉडीने ह्या राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हा पुन्हा आम्ही सभागृहामध्ये ठराव मांडलेला आहे. आणि आज आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठरावामुळं आज आपल्या वार्षिकांनाच नव्हे तर संबंध राज्याला याचा फायदा होणार आहे. आणि मी आमदार राजाभाऊ राऊत यांचा आभार मानतो की खऱ्या अर्थाने त्यांनी ही शहरामधील लोकांची होत असलेली घरपट्टीच्या संदर्भात व्याजाच्या संदर्भात जी त्यांची हाल अपेक्षा होती कुठेतरी आमदाराच्या भूमिती बळकली. आणि आज आपल्या या ठरावामध्ये या नगरपालिकेमध्ये हा ठराव आला. मी आपल्याला विनंती करतो की ठराव मंजुरीला घ्यावा. अध्यक्ष सन्माननीय सहकारी नगरसेवक काकडे यांनी सांगितलं की 2010 मध्ये ठराव घेतला. वास्तविक पाहता म्युन्सिपल ऍक्ट 150 मध्ये झालेली तरतूद मुळात आज सुद्धा आपल्याला काही ठराव घ्यावा लागतो म्हणजे आपण ठराव घेतला नाही घेतला काही फरक पडत नाही. शासनाने निर्णय घेतलाय आणि त्यावेळेस सुद्धा व्याज लावण्याचा निर्णय हा वार्षिक होता नाही. अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या नगर परिषदांना व्याज लावण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला होता. त्या बॉडीने घेतलेला नसतो निर्णय. पहिला प्रश्न श्रेयवादाशी लढाई नाही. हा निर्णय चांगला आहे. तुमच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा अभिनंदन केला आणि पाठवा. असं प्रत्येक गोष्टीत राजकारणाच्या अँगलला जर बघायचं म्हणलं मग लय अवघड काय होतंय. आम्ही आर्थिक खुल्या मनानं तुमच्या सोबत आहोत, विकासाच्या कामात सोबत आहोत, चांगल्या कामात सोबत आहोत. तुमच्या विजय राऊतांनी ज्यावेळेस सांगितलं मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन उपमुख्यमंत्र्यांचं जुने अभिनंदन आम्ही पाठवायचं. प्रत्येक गोष्टीत असं राजकीय डेव्हलप होणार. तर माझी विनंती आहे 2011 मध्ये सुद्धा जो ठराव झाला होता तो शासनानं त्यात अमेंडमेंट केली होती आणि त्या पद्धतीने तो झाला होता. आता सुद्धा आपण ठराव करतोय की शासनाच्या त्या पद्धतीने करतोय. त्यामुळं हा निर्णय कौतुकास पात्र आहे. सर्वांचं अभिनंदन. या कामात प्रत्यक्ष ज्यांनी तुम्ही प्रयत्न केले असतील त्यांचं अभिनंदन, ज्यांनी केले नसतील त्यांचंही अभिनंदन. फक्त 100% माफी 100% माफी द्यावी. अध्यक्ष महोदय त्यांचं असं म्हणलं होतं की 2017ला आम्ही बॉडी ठराव केला होता. त्यानंतर 2024 पत्र दिलं. त्याच्यानंतर फडणवीस साहेबांचं कमिटी स्थापन केली. त्यांनी आवाज दिला बरोबर आहे का. परत मंत्रिमंडळाने काही निर्णय घेतला 15 एप्रिल 2025 ही आबाई योजना लागू करा. कुणी शिफारस केली मंत्रिमंडळ समितीनं ती शिफारस केली. आणि त्यावेळेस आपल्या तालुक्याचे आमदार त्यांनी पद्धती परत काढण्यापासून उपस्थित केला. म्हणजे तो अगोदर निर्णय लागू झाला त्यांना असं माहित होतं म्हणजे आमची प्रश्न पूर्ण झाली होती. फक्त आपली तर प्रश्न विचारला त्याचा निर्णय अगोदर आणला होता. आम्हाला म्हणजे तुमच्याकडे कदाचित चुकत असतील. सांगू इच्छितो 15 एप्रिल 2025 मध्ये मंत्रिमंडळाचा निर्णय झाला आणि त्यानंतर 28 एप्रिलला आपले विद्यमान आमदार साहेब यांनी त्या ठिकाणी
सभागृहामध्ये तार्किक प्रश्न उपस्थित केला. विषय एवढाच आहे की त्याच्या आधी सभागृहात निर्णय झालाय, कुठेतरी संभ्रम भूमी सभागृहाचा म्हणून मी फक्त सांगितलं आणि नंतर शासनाने त्या ठिकाणी आयोग नेमला आणि अशा पद्धतीने हा हिताचा निर्णय झाला. तुम्हालाही मान्य आहे आणि तुम्हाला मान्य आहे, आपल्या सगळ्या भाजपाचा निर्णय आहे, तुम्हीही स्वागत केलेलं आहे. आम्ही ह्या निर्णयाचं अत्यंत मनापासून स्वागत करतोय. हा प्रस्ताव आपण निर्णयाला घ्यावा. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य यांनी तारीख सांगितली 15 एप्रिल. सभागृहातला तारांकित प्रश्न आहे नंबर 2736. उत्तराचा दिनांक आहे 7/3/2025. शासनाचं रेकॉर्ड 7/3/2025 ला विधिमंडळात हा विषय आला होता. विधिमंडळात या विषयावर ही झालेली तारांकित प्रश्नाची चर्चा आणि उत्तराचा दिनांक. आता प्रश्न काय आहे, कुणी केलं कुणी नाही केलं हा विषय आहे, पण तुम्ही त्याला आता सांगताय 15 एप्रिल केलं ते आमच्या सरकारने केलं याचा आनंद आम्हाला आहे. आम्ही सरकार तुमचं आणि आमचं नसतं, सरकार महाराष्ट्राचं सरकारमध्ये आम्ही पण आहोत. सभ्यता पाळून सगळ्यांनी बोललं पाहिजे. अध्यक्ष महोदय, अभय संदर्भात बोलत असताना मी सभागृहाला सांगू इच्छितो 2% व वार्षिक 24% असे दंडव्याज प्रत्येक घरपट्टी व पाणीपट्टीवर आकारले जात होते. या अवाजवी दंडामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते. घरपट्टी व पाणीपट्टीवर आकारले जाणारे दंडव्याज सर्वसामान्य कुटुंबाच्या आवाजाला आले होते. याविषयी पारदर्शक जनतेला न्याय देण्याकरता आदरणीय आमदार सोबत साहेबांनी आमच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 28 एप्रिल रोजी तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्या प्रश्नाचा नंबर आहे 2736. यावर मुख्यमंत्री महोदयांनी नगर विकास खात्यामार्फत समिती गठीत केली. यावर 19 मे 2025 रोजी शासन निर्णय झाला. त्यामुळे या गंभीर प्रश्नावर उपाय केल्यामुळे मी या ठिकाणी सोबत साहेबांचे आभार मानतो व शहराच्या विकास कामात आम्ही आपल्या सोबत साहेब वाचपाई देतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आमदार साहेबांच्या म्हणजे तो त्या पार्टीतून होत आहे. ज्यावेळेस तो 2010-11 मध्ये विधानसभेमध्ये ठराव घेण्यात आला किंवा त्या मंत्रिमंडळात निर्णय होत होता, त्या टायमाला ते सदस्य होते. त्यावेळेस त्यांनी विरोध केला असता. तिथून 15 वर्षानंतर जर त्यांना जागा आली असेल तर खूप उशिरा करण्यात केलं असं मला वाटतं. राजकीय बोलले किंवा प्रत्युत्तर नव्हता. एक मिनिट 2010-11 जो विषय आहे तो शासनानं त्या काळात केलेली अमेंडमेंट होती. विनाकारण प्रत्येक गोष्टी राजकीय अजेंडा बोलायचं नाही. प्रत्येक गोष्टी राजकीय अजेंडा बोलायचं नाही. वेळा पुरा पडेल असं नाही. असं नाही चाललं. असं नाही राजकीय नाही. आम्ही पत्ते पाळतोय, तुम्ही पाळायचं नसेल तर मग तसं सांगा. विकास बरोबर आहे. आपण कष्टामध्ये पण प्रश्न मार्चमध्ये एप्रिलला मग मिटिंग झाली. तुमची आमच्या बद्दलची म्हणजे आपल्या लेवलचं असणार. कुठले सानुकूलमध्ये सूचना सर्वानुमते यानंतर माननीय अध्यक्ष महोदय यांचे मत व्यक्त करते. व सभागृहात झालेली चर्चा विचारात घेता सदरची योजना बार्शी शहरातील करदात्यांना अत्यंत लाभदायी ठरणारी आहे. अभय योजना लागू केल्यास दिनांक 19/5/2025 पर्यंतची
लचित असलेली थकबाकी 16,84,00,000 रुपये ही दंड व्याजाची रक्कम माफ करण्यात येणार आहे. यामधून अनेक थकबाकीदार नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. याशिवाय ही योजना राबविल्यामुळे मूळ कर व शुल्काची एकूण 24 ते 25 कोटी इतकी रक्कम नगर परिषदेकडे महसुली उत्पन्न म्हणून नगर परिषदेकडे जमा होणार आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या उत्पन्नात भर पडून नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती बळकट होणार आहे. या अत्यंत महत्त्वाच्या आणि सर्वसामान्य बार्शी शहरातील करदात्या नागरिकांना दिलासा देणाऱ्या योजनेचा प्रस्तावास मंजुरी देण्यात येत आहे.